महत्त्वाची बातमी समोर येते। ईव्हीएमच्या समर्थनार्थ पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी घोषणाबाजी केली आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांवर ही घोषणाबाजी पाहायला मिळते। आपण पाहतोय गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या ठिकाणी पायऱ्यांवर बसलेले आहेत विधान भवनाच्या, आणि त्या ठिकाणी एकीकडे विरोधक ईव्हीएमचा विरोध करत असताना दुसरीकडे सत्ताधारी महायुती सोबत असलेले हे दोन महत्त्वाचे नेते इथे घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत। यामध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत इथे हातात ईव्हीएमचं हे साईन घेऊन बसलेले आहेत आणि ईव्हीएमच्या समर्थनार्थ त्यांनी ही घोषणाबाजी केली। नवीन तंत्रज्ञानाला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीचा, नवीन तंत्रज्ञानाला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीचा अरे धिक्कार असो, धिक्कार असो, अरे धिक्कार असो, धिक्कार असो। नवतंत्रज्ञानाला विरोध करणाऱ्या शरद पवारांचा, नवतंत्रज्ञानाला विरोध करणाऱ्या जयंत पाटलांचा अरे धिक्कार असो, धिक्कार असो, अरे धिक्कार असो, धिक्कार असो। पोडियमवरती बाईट द्या, बाईट पोडियमवरती। करत नाही, त्यामध्ये घेणं भागच होतं। बेळगावचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। ज्या पद्धतीने वारंवार जे आहे ते महाराष्ट्रातले नेते असतील किंवा मंत्री असतील वारंवार हस्तक्षेप करतात, परंतु ते कुठेतरी सफल होत नाही। पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आलाय। शांततेनं जर सभा कोणी घेत असेल तर या देशामध्ये कुठलाही नेता कुठेही जाऊ शकतो, कुठेही फिरू शकतो, कुठेही राहू शकतो, कुठेही जाऊन सभा मीटिंग घेऊ शकतो, उद्योगधंदा करू शकतो। झालेले आहेत आणि या ठिकाणी शरद पवार यांचा विरोध करण्यासाठी हे दोन्ही नेते या ठिकाणी आता घोषणाबाजी सुद्धा करू लागलेले आहेत। ही सगळी दृश्य या ठिकाणची पाहिली तर आपण पाहतोय की मार्करवाडी या ठिकाणी शरद पवार हे पोहोचले होते आणि बॅलेटवर निवडणुका घ्या। मार्करवाडी गावातल्या ग्रामस्थांनी जी मागणी केली होती की ईव्हीएमवर त्यांना विश्वास नाहीये आणि त्यामुळे प्रतिकात्मक ईव्हीएम घेऊन या ठिकाणी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर आणि त्यासोबत बालाजी किनीकर पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। बदलापूरचे आमदार आहेत त्या ठिकाणी दिसत आहेत, शिंदे गटाचे आमदार आहेत आणि धिक्कार असो, धिक्कार असो अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। विधान भवनामध्ये जे सत्ताधारी आहेत तेच आता या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि पोडियमवर आता हे सगळे नेते जाणार आहेत आणि आपली भूमिका सुद्धा मांडणार आहेत। ही सगळी दृश्य जर पाहिली तर लक्षात येतं शरद पवार यांचा कुठेतरी विरोध होतोय आणि मार्केटवाडी गावामध्ये ग्रामस्थांची शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर ही भूमिका या ठिकाणी भाजपच्या नेत्यांकडून, सहकारी पक्षाकडून घेतली जाते। सदाभाऊ खोत स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे आणि सदाभाऊ खोत यांनी आज सकाळी याबाबतचं एक खोचक ट्विट सुद्धा केलेलं आहे, ज्यामध्ये शरद पवार यांना त्यांनी अनेक प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत आणि यानंतर TV9शी बोलताना सुद्धा त्यांनी आपली भावना या ठिकाणी व्यक्त केली आणि सांगितलं की कुठे ना कुठेतरी रडीचा डाव जो आहे तो महाविकास आघाडी खेळत आहे आणि हेच वारंवार पाहायला मिळतंय। आता देखील हाच मुद्दा घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपण पाहिलं की पवार साहेबांना थेट प्रश्न विचारलेला सदाभाऊ खोत यांनी जास्त मतं कमी जागा याचं कोडं तुम्हाला सुटत नाही का? देवाभाऊंची आकडेवारी आत्मसात केली तर तुमच्या पदरी किमान थोडंसं पुण्य तरी पडेल, पण दुर्दैवानं तुमचा मुक्काम कपट कारस्थानाच्या गावात असल्यामुळे सत्याचं गाव तुम्हाला कधी दिसलं नाही असा खोचक सल्ला